सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 6. श्लोक पाहूयात. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अज म्हणजे अजन्मा, अपि म्हणजे जरी, सन म्हणजे असताना, अव्यय म्हणजे अविनाशी किंवा अव्ययी, आत्मा म्हणजे शरीर, भूतानाम म्हणजे सर्व जन्मलेल्या प्राणीमात्रांचा ईश्वर, अपि म्हणजे जरी, सन म्हणजे असणारा, प्रकृतीम म्हणजे दिव्य रूपामध्ये, स्वाम म्हणजे स्वतःच्या, अधिष्ठाय म्हणजे याप्रमाणे स्थित होऊन, संभवामी म्हणजे मी अवतरित होतो, आत्ममायया म्हणजे माझ्या अंतरंग शक्तीने. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की सर्वांचे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. भगवंतांना ते जन्म आठवतात, परंतु आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ते जन्म आठवू शकत नाहीत. त्यानंतर हा श्लोक भगवान श्रीकृष्णांच्या अवतार घेण्याच्या सिद्धांतांची आणि त्यांच्या ईश्वरी सामर्थ्याची प्रस्तावना आहे. हा श्लोक भगवंतांचे जन्म आणि कर्म कशा प्रकारे अलौकिक आहे हे स्पष्ट करतो. या श्लोकात भगवंत म्हणतात की मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून योगमायेने प्रकट होत असतो. या श्लोकापासून पुढे भगवंत स्वतःच्या प्रकट होण्याच्या वैशिष्ट्याबद्दल सांगत आहेत. ज म्हणजे जन्म आणि अजन्म म्हणजे ज्याचा जन्म होत नाही असा जन्मरहित. भगवंत सांगतात की ते अजन्म आहेत, म्हणजेच सृष्टीच्या निर्माणाच्या आधीपासूनच त्यांचे अस्तित्व आहे. ते अविनाशी आहेत आणि तेच या सृष्टीचे नियामक देखील आहेत. या विशाल सृष्टीचा नियंत्रक मायेच्या शक्तीने प्रकट होतो आणि ही माया ही भगवंतांचीच शक्ती आहे. परमात्मा हा ज्ञानमय आणि चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य म्हणजे प्रचंड ऊर्जा किंवा अनंत ऊर्जा, आणि ही अनंत ऊर्जा जेव्हा वस्तुमानात परिवर्तित होते तेव्हा या सृष्टीची निर्मिती होते. म्हणजेच सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्याच्या चैतन्य स्वरूप ऊर्जेपासूनच निर्माण झालेली आहे. जीवाचा जन्म मात्र विकार आणि वासना या कारणांमुळे होतो. भगवंतांच्या मायेच्या शक्तीमुळे जीव बंधनात राहतो. मायेच्या आवरणामुळे जीवाचे शुद्ध ज्ञान झाकले जाते व त्यामुळे जीव फक्त मी व माझे या विचारांमध्ये फसतो आणि आपल्या कर्मांनुसारच आपला जन्म होतो. परंतु भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि
स्वतःच्या इच्छित स्वरूपात योगमायेने प्रकट होतात. भगवंत स्वतःच्याच देहात अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो, त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एक प्रकारचेच शरीर असते, पण पुढील जन्मात त्याचा देह निरनिराळ्या प्रकारचा असतो. भौतिक जगात जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो, परंतु भगवान श्रीकृष्ण असे देहांतर करत नाहीत. ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे मूळ देहामध्येच म्हणजेच शाश्वत स्वरूपातच अवतरित होतात. ते भौतिक जगातील कारणांनी दूषित होत नाहीत. आणि भगवंत जरी दिव्य देहाने अवतरित होत असले व ब्रह्मांडाचे स्वामी असले, तरीही ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेतात. त्यामुळे त्यांचे शरीर बद्ध जीवाप्रमाणे विनाशी नसले तरीही बाल्यावस्था, कौमार्यावस्था व तारुण्यावस्था या अवस्थांमधून जाते. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलत नाही आणि नाशही पावत नाही. म्हणून भगवंत हे भौतिक जगात असले तरीही ते अजन्मा आणि सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर व बुद्धी कधीच बदलत नाही. वेदही निश्चितपणे सांगतात की पुरुषोत्तम भगवान हे अजन्मा आहेत, तरीही ते अनेकविध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यकारक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप व आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काही भेद नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अवतार कशासाठी घेतात हे त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये सांगितले आहे. ते आपण पुढच्या भागात पाहूयात. या श्लोकाचा थोडक्यात सारांश असा आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या जन्माचे रहस्य समजावून सांगतात. त्यांनी अर्जुनाला सांगितले की भगवान हे अज म्हणजे जन्म न घेतलेला असे आहेत आणि त्यामुळे त्यांना सामान्य जीवाप्रमाणे कर्मबंधनातून जन्म घ्यावा लागत नाही. ते जन्ममृत्यूच्या पलीकडचे आहेत. त्यांचा आत्मा कधीही नष्ट होत नाही किंवा बदलत नाही. तसेच ते सर्व प्राणीमात्रांचे मालक आणि नियंता आहेत. तसेच ते स्वतःच्या योगमायेचा उपयोग करून मानवी रूपात येतात. त्यांचा अवतार हा इच्छाधीन असतो, परंतु कर्मबंधनाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक नेतृत्व, स्वतःवर नियंत्रण आणि संकल्पशक्ती या संकल्पनांशी जोडलेला आहे. जे लोक स्वतःच्या नियमांवर चालतात तेच नेतृत्व करू शकतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ते सर्व शक्तिमान असूनही मायेचा आधार घेऊन जन्म घेतात. आधुनिक जीवनात यशस्वी आणि प्रभावी नेते तेच असतात जे स्वतःच्या मूल्यांवर आणि नियमांवर आधारित असतात. ते बाह्य दबावांनी जगत नाहीत, तर स्वतःच्या आंतरिक मार्गदर्शनाने कार्य करतात आणि तेच नेतृत्वही करतात. तसेच अखंडित आत्मशक्ती प्राप्त करण्यासाठीही हा श्लोक मार्गदर्शक आहे. अव्ययात्मा या शब्दाचा अर्थ आहे की आपल्या आतील मूळ स्वभावाला कधीच बदलू देऊ नये. जगात किंवा बाहेरील सृष्टीमध्ये कितीही चढ उतार आले तरीही आत्मिक किंवा नैतिक मूल्यांशी प्रामाणिक राहणे हे जीवनात स्थिरता आणते. आणि ज्यावेळी तुम्ही नैतिक मूल्यांशी प्रामाणिक असता
त्यावेळी तुमचे मानसिक धैर्य आपोआपच उंचावले जाते. तसेच इच्छाशक्ती आणि नियंत्रण यासाठी हा श्लोक महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःची शक्ती वापरून स्वतःच अवतार घेतात. म्हणजेच आपले जीवन बाह्य परिस्थितींवर अवलंबून न ठेवता आपल्या आंतरिक इच्छाशक्तीने नियंत्रित करणे किती महत्त्वाचे आहे ते हा श्लोक स्पष्ट करतो. जेव्हा आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवायचे असतात तेव्हा संकल्प करून आपल्या सध्याच्या सवयी आणि स्वभावावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण स्वतःचे नियंत्रक होऊ शकतो. थोडक्यात या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर माणसाने आपले अस्तित्व केवळ या जन्मापुरते मर्यादित न ठेवता आत्मिक, शाश्वत आणि उद्देशपूर्ण आहे हे ओळखले पाहिजे. म्हणजेच जन्ममृत्यूच्या पलीकडे जाऊन भौतिक सृष्टीचा विचार करून त्याप्रमाणे आपले जीवन जगले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष क्षमता किंवा शक्ती असते. बाह्य परिस्थितीपुढे झुकण्याऐवजी आपल्या जन्मजात गुणांचा उपयोग करून जीवनातील आव्हानांवर मात करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या आत असलेली माया किंवा शक्ती याचा उपयोग करून तुमचे जीवन अधिक गतिमान केले पाहिजे. तसेच तुमचे कर्म हे बंधनकारक न ठरता मुक्त करणारे असले पाहिजे. म्हणजेच आपले जीवन आपण स्वतः निवडलेल्या मार्गाने जगायचे आहे, ते इतरांच्या दबावाने जगायचे नाही. तेव्हाच तुम्ही स्वतःचे नियंते व्हाल. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 6वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.